नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची जेवणं लवकर झाली होती आणि मुलांचा टिफिनसुद्धा झालेला होता आणि त्यानंतर भरपूर वेळ होता. तर जवळपास 10 वाजेपर्यंत सगळी कामं माझी आज आवरून झालेली होती. कारण काल किचनमधील आणि हॉलमधील थोडंफार मी आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर किचनचा एक कोपरा राहिलेला होता, तर म्हटलं आज तो आवरून घेऊया. तर हे वरच्या बाजूचं सुद्धा मी सगळं नेहमी पुसून घेते, जेणेकरून मग थोडं जरी जाडं असलं तर ते लगेच निघून जाते. तर आज हे जे रॅक आहे मोठं स्टीलचं, तर त्याच्यामधली भांडी आणि रॅक पुसून मला घ्यायचं होतं. तर आता प्रत्येक महिन्याला मी किचनची स्वच्छता तर करतच असते. पण आता काय होतं, ऊन सध्या जास्त आहे आणि उन्हाळ्यात हवासुद्धा तितकीच जास्त येते. त्यामुळे सगळ्या डब्यांवरती धूळ माती ही खूप जमा होते आणि आपण किती पुसत राहिलो तरी 4थ्या-5व्या दिवशी ही माती किंवा धूळ आपल्या डब्यांवरती किंवा भांड्यांवरती तर नक्कीच जमा होते. त्यामुळे मग मी काय करते, मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने मी फक्त असे डबे जे आहे ते सगळे पुसून घेते. घासत नाही असं नाही, म्हणजे जसं एखादा डबा रिकामा झाला, त्याच्यामधील काही पदार्थ जो आहे तो संपला तर तो लगेच घासून घेते. हे तर माझं नेहमी चालूच असतं. पण जशी पूर्ण किचनची मी प्रत्येक महिन्याला स्वच्छता करते, तर ती मी या 3 महिन्यामध्ये करत नाही. त्याऐवजी मग मी असं फक्त पुसून घेते. तर हे मी प्रत्येक 15 दिवसाला करते. तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही. जसं प्रत्येक महिन्याला घर स्वच्छ करते किंवा किचनची स्वच्छता करते, तर अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा सगळं किचन जे आहे ते क्लीन होतंच. फक्त फरक एवढाच आहे की सगळे डबे एकदाच घासत नाही, एका मागोमाग एक किंवा जसा वेळ मिळेल तसे हे डबे जे आहे ते मी घासत जाते किंवा जसे डबे रिकामे झाले की मग तसे मी डबे जे आहे ते घासून घेते. फक्त सगळे डबे एकदाच घासत नाही, कारण धूळ माती ही येतच राहते आणि त्यामुळे सगळं खराब होतंच. म्हणून मग मी एवढे 2 ते 3 महिने जे आहे तर सगळे डबे ते असेच पुसून घेते. तर आज मला हे किचनचा एक कोपरा आवरायचा होता, म्हणून म्हटलं हे आवरून घेते. तसं तर माझं सगळं जे घर आहे किंवा घरातील ज्या सगळ्या वस्तू आहे तर त्या सगळ्या एका दिवसात पटकन माझ्या आवरून होतात. कारण समोर हॉलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वस्तू कमीच आहे आणि फार काही सामान आम्ही ठेवत नाही. त्यामुळे मग सगळं जे आहे ते लगेच एका दिवसामध्ये आवरून होतं आणि मुलंसुद्धा काहीतरी मदत करू लागतात. त्यामुळे सगळं पटापट आवरून होतं. तर बाकीचं जे आवरायचं असलं तर त्यावेळेस मी मुलांना काहीतरी सांगते. पण किचनमधील काही आवरायचं असलं की त्यावेळेस मी मुलांना घेत नाही, कारण बऱ्यापैकी काचाच्या सिरेमिकच्या वस्तू आहेत तर त्या फुटू शकतात. त्यामुळे मला भीती वाटते. म्हणून मग मी किचन जे आहे तर ते मुलं घरी येण्याच्या आधीच आवरून ठेवते. तर इथे किचनचा हा जो कोपरा आहे तर इथे खूप धूळ येते, कारण समोर दरवाजा आहे आणि दरवाजातून सगळी धूळ डायरेक्ट इथे या रॅकवरतीच येते. त्यामुळे रॅक आणि रॅकमधील सगळे डबे हे नेहमी खराब होतात. त्यामुळे हे नेहमी असंच पुसत राहावं लागतं आणि जरी नाही पुसलं आणि धूळ जरी दिसली तर ते आपल्यालाच राहत नाही. असं वाटतं आपण कधी एकदा त्याला पुसून काढतो आणि कधी नाही. तर आता हे सुद्धा 10 ते 15 दिवस झाले मी पुसलेलं नव्हतं आणि याच्यावर बऱ्यापैकी धूळ झाली होती. तर म्हटलं आता हे पुसून घेते. तसे तर डबे जर खाली झाले की ते मी घासूनच काढते. पण सगळं रॅक काढलं ना की त्यावेळेस खूप छान वाटतं आणि सगळं क्लीन होतं. तर मग दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. म्हणून मग मी आज सगळे डबे काढून घेतले आणि ज्या डब्यामधलं सामान संपलेलं होतं तर ते डबेसुद्धा मला घासून घ्यायचे होते, तर ते मी असे बाजूला ठेवून दिले. तरी ते गॅसच्या ओट्यावर तुम्हाला दिसत असतील जे डबे खाली झालेले होते, ज्या डब्यांमध्ये काही सामान नव्हतं, तर ते सगळे मी गॅस ओट्यावरती ठेवून घेतले. म्हटलं आता आधी रॅक पुसून घेते आणि त्यानंतर मग सगळी भांडी घासून घेते. तर माझा सकाळचा स्वयंपाक झालेला होता, मुलांचा टिफिन झालेला होता. त्यानंतर मग सकाळची सगळी आवराआवरसुद्धा झाली होती. पण जेवण वगैरे बाकी होतं आणि देवपूजा, घर तर झालेलंच होतं पुसून वगैरे. त्यामुळे म्हटलं आता वेळ आहे तर हे सगळं करून घेऊ, कारण मुलं घरी आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे किंवा त्यांचीच आवराआवर चालते. त्यामुळे त्या वेळेत तर काहीच करता येत नाही. म्हणून मग आता थोडा वेळ होता तर म्हटलं एवढ्या 1-2 तासामध्ये हे सगळं पूर्ण करून घेऊया. तर तर रॅकसुद्धा मग मी पुसून घेत होते. म्हटलं आता वेळ आहे तर सगळं रॅकच व्यवस्थित पुसून घेऊया. असं नेहमी जर आपण स्वच्छ करत राहिलो, किचन असो किंवा घर असो किंवा देवघर असो, तर सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागेवरती राहतात आणि स्वच्छ देखील राहतात. त्यामुळे मग घरसुद्धा दिसायला खूप छान दिसतं. तर आता इथे मी सगळे डबे जे आहे
आता इथे मी ही जी स्वच्छता आहे तर ती 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा करते. आणि जर सगळं किचन मला स्वच्छ करायचं असेल तर ते महिन्याभरातून एकदा काढते. आणि मध्ये सुद्धा 8 दिवसातून किंवा 10 दिवसातून किचन किंवा किचनमधील जे डबे आहे तर ते असे पुसून ठेवतेच. कारण धूळ तर पण कितीही नाही म्हटलं तरी धूळ तर जमा होतेच. त्यामुळे अशी स्वच्छता आपल्याला अधूनमधून करावीच लागते. तर असं जर आपण किचनमधील एक एक कोपरा किंवा किचनचा एक एक भाग जर नेहमी स्वच्छ करत राहिलो तर यामुळे आपलं किचन देखील स्वच्छ राहील आणि त्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. कारण आल्या आल्या लगेच किचनमध्ये सगळं हे रॅक जे आहे ते दिसतं किंवा किचन ओट्यावरील रॅक आहे ते दिसतात. तर त्यामुळे हे नेहमी मला स्वच्छ ठेवावे लागतात. आणि तुमच्या किचन ओट्यावरील वरसुद्धा असे काही रॅक असतील किंवा किचनमध्ये असे काही ओपनमध्ये रॅक असतील तर ते नेहमी असेच स्वच्छ करायचा. कारण काय होतं, आपण कधीतरी ते स्वच्छ करतो, मग एखाद भांडं राहून जातं किंवा मग किचन पूर्ण जरी आवरायचं म्हटलं तर मग आपण अर्धवट भांडी घासतो, सगळी भांडी घासत नाही. त्यामुळे मग बरीच भांडी अशी थोडी पुसट दिसतात आणि थोडी भांडी छान अशी स्वच्छ झालेली दिसतात. त्यामुळे मग सगळीच भांडी एकदा स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर मग रॅकमध्ये ती व्यवस्थित लावून घ्यायची. तर मी सुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा पूर्ण किचनची स्वच्छता करते तर त्यावेळेस सगळे डबे जे आहे त्याच्यामधलं सामान प्रत्येक पातेल्यामध्ये काढून ठेवते. आणि जर पातेले संपले की मग छोटे छोटे वाटे आहेत, मग वाट्यांमध्ये सगळं सामान काढते आणि सगळे डबे रिकामे करून घेते. आणि त्यानंतर मग किचनमधील सगळे डबे जे आहे ते एकदाच घासून घेते. आणि शक्यतो ज्या दिवशी छान असं ऊन पडलेलं असतं ना त्याच दिवशी मी सगळी भांडी काढते. तर आजसुद्धा छान असं ऊन होतं म्हणून म्हटलं जेवढी भांडी रिकामी झाली तर तेवढी सगळी काढून घ्यावी. कारण आता नेहमीसारखं तर सगळे डबे मी आज घासायला काढले नव्हते. म्हटलं आता जेवढे काढलेले आहे तर तेवढे स्वच्छ घासून घेते, जेणेकरून मग ते छान दिसतील आणि परत काहीतरी सामान त्याच्यामध्ये भरता येईल. कारण मग आपण एखादा पदार्थ संपला की त्याच्यामध्ये दुसरं सामान तसंच भरतो, तो डबा धुत नाही. त्यामुळे काय होतं, एखाद्या आधीच्या पदार्थाचा वास त्या दुसऱ्या पदार्थाला लागतो आणि त्यामुळे मग खायलासुद्धा त्याची टेस्ट जी आहे तर ती पाहिजे तशी येत नाही. त्यामुळे मग सगळे डबे जे आहे तर ते आधी घासून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादा पदार्थ काढायचा. तर आता मी तर असंच करते. म्हणजे आता एखादा डबा रिकामा झाला की तो लगेच धुवून काढते आणि नाही जरी झाला तरी मी त्या डब्यामधलं सामान जे आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढते आणि डबा स्वच्छ धुवून मग त्याच्यामध्ये ते सामान भरते. जेणेकरून मग आपल्याला जर घाई गडबडमध्ये एखादं पदार्थ त्या डब्यामध्ये काढायचा असला तर तो लगेच काढला जातो आणि डबासुद्धा घासलेला असतो, वेळेवरती घासण्याची गरज पडत नाही. तर असे सगळे डबे मग मी स्वच्छ करून घेते. तर आता इथे 1 महिना झाला मला सगळं किचन आवरून, पण मधीसुद्धा मी 8 दिवसातून किंवा रॅकवरचे जे डबे आहेत ते 3ऱ्या दिवसातून स्वच्छ करते. त्यामुळे मग जास्त काही फारशी खराब होत नाही. पण तरी देखील मला सवय आहे, त्यामुळे मग मी जरा जरी एका डब्यावरती धूळ दिसली की मग एकासोबत सगळेच डबे मी पुसून घेते. आणि त्यातल्या त्यात हे जे प्लास्टिकचे डबे आहे तर हे सुद्धा नेहमी घासून घेते. पण आज या बाकीच्या डब्यांसोबत हे सुद्धा सगळे पुसून घेतले. कारण आता हे सुद्धा फारसे काही खराब झालेले नव्हते. काय होतं, मी सगळे मसाले जे आहे ते आधीच डब्यामध्ये काढून ठेवते आणि तसंही नेहमीच्या वापरामधील जे डबे आहे तर त्याच्यामधलं सामान मी आधीच काढून ठेवते, जेणेकरून मग त्या डब्यांनासुद्धा खरकटा हात लागत नाही आणि ते डबे छानपैकी स्वच्छ राहतात. तर त्यामुळे या डब्यांनासुद्धा कधी हात फारसा लागत नाही आणि ते खूप दिवस मग छान असे राहतात. फक्त त्याच्यावरती थोडीफार धूळ वगैरे झाली की मग मी ती लगेच पुसून काढते. तर असं सगळं रॅकमधलं सामान जे आहे ते माझं लावून झालेलं होतं. आणि त्यानंतर इथे हे जे थोडासा गॅप दिसतो आहे तर ते डबे जे आहे त्याच्यामधलं सामान सगळं काही संपलेलं होतं. त्यामुळे मग मी ते डबे घासायला ठेवले. म्हटलं आता ते डबे घासून घेतले की नंतर त्याच्यामध्ये परत काहीतरी भरता येतं. तर आता जे डबे घासायला ठेवलेले होते ते मी आधी घासून घेतले आणि ज्या प्लेट्स वगैरे होत्या रॅकमधल्या त्या लावून घेतल्या. मोठे पितळेचे ताट असतील किंवा ग्लास असतील तर आता ही सगळी जेवढी रॅकमधली भांडी आहे किंवा गॅस ओट्यावरची रॅकमधील भांडी असतील तर हे सगळी मी प्रत्येक महिन्याला घासून घेते. पण आता एवढेच 1-2 महिने मी जास्त सगळे भांडे वगैरे घासत नाही. कारण धूळ तर तशी खूप येते आणि मधामध्ये एखाद्या वेळेस कुठेतरी बाहेरगावी जावं लागतं, मग 2-3 दिवसांचा गॅप होतो. त्यामुळे मग असं वाटतं की आल्यानंतर आपण स्वच्छ करावं. तर मग आल्यानंतर मी फक्त असे पुसूनच घेते डबे वगैरे किंवा जे काही रिकामे झालेले असतील तर ते घासून घेते. त्यामुळे काय होतं, किचन नेहमी स्वच्छ दिसतं आणि
फार आपल्याला डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. आणि असं सगळं जर आपण प्रत्येक 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला किंवा तुम्हाला शक्य होत नसेल तर 15 दिवसाला जरी आपण किचनची स्वच्छता केली किंवा अशी वरवर जरी आपण सगळी भांडी नेहमी पुसत राहिलो किंवा घासत राहिलो तर आपलं किचन कधीच खराब दिसणार नाही किंवा त्याच्यामध्ये कधीच झुरळ होणार नाही. सगळी भांडी खूप छान राहतात आणि आपल्यालासुद्धा सगळी भांडी एकदाच घासण्याची गरज पडत नाही. कारण सगळी भांडी एकदाच पडली की आपल्यालासुद्धा त्याचा खूप कंटाळा येतो आणि आपणसुद्धा कामं करायला कंटाळा करतो. कारण असं वाटतं आता एवढी सगळी भांडी पडली मग ती कधी घासायची, कधी सगळं आवरायचं, असं म्हणून आपण बऱ्याच वेळा कंटाळा करतो. पण असं जर आपण घरातील किंवा किचनमधील किंवा देवघराचा जर प्रत्येक कोपरा आपण 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला किंवा आपल्याला अगदीच शक्य नाही झालं तर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून जरी आपण प्रत्येक कोपरा स्वच्छ करत राहिलो तर आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि खूप छान असं दिसतं. त्यामुळे आपण एखाद्या वेळेस जर आपलं सगळं घर जरी आवरायला काढलं, दसरा असेल, दिवाळी असेल किंवा इतर कुठल्या प्रसंगी जेव्हा आपण घर वगैरे आवरायला काढतो तर त्यावेळेस सगळं घर छान असं नीटनेटकंच असतं. फक्त आपल्याला साफसफाई करायची असते, फार डीप क्लिनिंग करायची आपल्याला गरज पडत नाही. तर इथे रॅकमधले सामान मी सगळं लावून झालेलं होतं. त्यानंतर जे डबे वगैरे होते ते सुद्धा स्वच्छ घासून घेतले आणि ते बाहेर छानपैकी उन्हामध्ये वाळू दिले. आता सध्या ऊन एवढं आहे की सगळी भांडी जी आहे ती अगदी लगेच अर्ध्या पाऊण तासामध्ये वाळून होतात आणि खूप गरमसुद्धा होतात. त्यामुळे त्यामुळे सगळी भांडी लगेच लावूनसुद्धा होतात. तर जेवढी भांडी वाळली तेवढी मी 1-2 लावून घेतली आणि त्यानंतर जी काही ओली होती तर ती बाहेरच राहू दिली. तर असा मध्ये तर आपलं किचन जे आहे ते लगेच व्यवस्थित लावून होतं. कारण ऊन असतं त्यामुळे भांडी सगळी छान वाळतात. तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मात्र तसं होत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वेळेस आपल्याला बाहेर जाऊन बघावं लागतं पाऊस वगैरे आहे का, सगळी भांडी वगैरे आपल्याला नीट बघावी लागतात किंवा आपण भांडी धुवून जरी ठेवली तरी पाऊस आल्यानंतर लगेच ती थोडीफार ओली होतात. त्यामुळे परत आपल्याला ती कामे करावी लागतात. पण उन्हाळ्यात तसं होत नाही. उन्हाळ्यात सगळी भांडी छान वाळतात आणि सगळं किचन वगैरे व्यवस्थित आवरलं जातं. घर असेल ते व्यवस्थित आवरलं जातं. कारण असं असल्यामुळे आपली सगळी भांडीसुद्धा व्यवस्थित वाढतात. कारण अशी छोटी छोटी भांडी असतात तर ती लगेच वाढत नाही. त्यामुळे मग उन्हाळ्यात ही सगळी भांडी वाळण्यासाठी मदत होते. तर सगळी भांडी माझी लावून झालेली होती. त्यानंतर मग ह्या ट्रॉल्या वगैरे सुद्धा मी काढल्या. तर आता इथे हे जे दिवे तुम्हाला दिसत आहे तर हे वरच्या बाजूला म्हणजे जिथे मी चम्मच वगैरे ठेवते, मोठे भाजीचे किंवा छोटे चम्मच, तर त्याच्यासोबत मी हे दिवे ठेवायचे. पण आता म्हटलं हा डबा मला आणायचे मिळालाच होता तर मग या डब्यामध्येच ठेवते. तर छान असा त्या सगळ्या दिव्यांच्या साईजचा मला डबा मिळाला आणि सगळे दिवे व्यवस्थित त्याच्यामध्ये बसले. तर मग सगळे दिवे जे आहे ते मी व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवले आणि तो डबा मग खालच्या 2 नंबरच्या ट्रॉलीला ठेवला. कारण वरती तो काही बसत नव्हता आणि तसंही फारसं त्याला त्याचं काम काही पडत नाही. एखाद दिवा मला घ्यायचा असला तर लगेच तो खालच्या ट्रॉलीमधून सुद्धा घेता येतो. आधी काय व्हायचं, हे सगळे दिवे मी असेच चम्मचच्या बाजूला ठेवायचे. त्यामुळे ट्रॉलीमधून बाहेरसुद्धा काही दिवे पडायचे आणि बऱ्याच वेळा दिवेसुद्धा दिसत नव्हते. सगळ्यात खालच्या ट्रॉलीला मागच्या साईडला जाऊन बसायचे आणि मग शोधत बसावं लागत होतं. त्यामुळे मग आता ही आयडिया छान झाली. तर असं मी डब्यामध्ये हे सगळे दिवे ठेवले जेणेकरून मग आता ते खालीसुद्धा पडणार नाही आणि सगळे दिवे व्यवस्थित एका डब्यामध्येच राहतील. तर असे सगळे दिवे मी या डब्यामध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर त्या ट्रॉलीमध्ये तो डबा ठेवून दिला. आता जेव्हा मला हवं तेव्हा त्या डब्यामधून मी जो दिवा लागेल तो घेऊ शकते. तर त्या ट्रॉल्या मी छान अशा पुसून वगैरे ठेवून दिल्या. त्यानंतर मग बाजूच्या ट्रॉल्यासुद्धा काढल्या. तर आधी मी काय करते, वरच्याच ट्रॉल्या काढून घेते. कारण खाली ना वरचं काहीतरी पुसलं किंवा धूळ वगैरे स्वच्छ केली तर सगळी धूळ किंवा जो काही कचरा आहे तो खाली पडतो आणि मग खालचंसुद्धा आवरून घेतलं जातं. त्यानंतर मग आवरून घेते कारण मग वरचा जो काही कचरा आहे तर तो खाली पडलेला असतो. त्यामुळे मग सगळ्यात शेवटी खालच्या ट्रॉल्या ज्या आहे तर त्या एकदाच आवरून घेते. तर आता इथे सगळ्या ट्रॉल्या मी व्यवस्थित पुसून घेत होते. तर आता यावेळेस मी काय केलं, हे जे सगळे सिरॅमिकचे पॉट असतील किंवा मातीचे पॉट असतील तर ते मी इथे या ट्रॉलीमध्ये ठेवायचे. पण काय होतं, ट्रॉलीमध्ये सगळी भांडी खूप जड आहे आणि जड असल्यामुळे ट्रॉली आपोआप पुढे येते आणि त्यामुळे सगळी भांडी एकावर एक पडतात आणि बऱ्याच वेळा काचाची सगळी भांडी एकावर एक पडलेली आहे आणि त्यामुळे मला भीती वाटते की ही भांडी वगैरे फुटायला नको. त्यामुळे मग मी असं याच्यामधले जे सिरॅमिकचे पॉट होते किंवा जे काही काचेच्या बरण्या होत्या तर त्या सगळ्या बाजूच्या जी 2 नंबरची ट्रॉली आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या दिव्यांचे दिवे टाकलेले आहे आणि तो डबा ठेवला
तर त्याच्याच बाजूला मी ठेवलं. तर आता यावेळेस मी अशी जागा चेंज करून बघितली. म्हटलं आता तिथे सिरॅमिकचे जे पॉट आहे तर ते सुद्धा व्यवस्थित राहतील आणि काचेचे जे मग असतील किंवा जे काही ग्लास आहे तर ते एकावरती एक पडून धडकणार नाही आणि फुटणारसुद्धा नाही. कारण प्रत्येक वेळेस असंच व्हायचं, जेव्हा मी हे ट्रॉली उघडायची तर तेव्हा सगळी भांडी एकावर एक आदळून खाली पडायची. त्यामुळे पण असं कधीच झालं नाही की याच्यापैकी एकही भांडं फुटलं. सगळी भांडी व्यवस्थितच होती. पण तरी देखील मला खूप भीती वाटत होती. म्हणून मग मी इकडचं सगळं सामान दुसऱ्या ट्रॉलीमध्ये टाकलं आणि त्यानंतर मग इथे फक्त काचाचे ग्लास किंवा जे काही मग वगैरे आहे किंवा जार आहे तर ते मी तिथे ठेवले. तर असं ट्रॉल्यांचं सुद्धा सगळं सामान माझं व्यवस्थित लावून झालं होतं. आणि त्यानंतर एक किचनचं हे रॅक जे आहे तर रॅकमधील सुद्धा सगळी भांडी जी आहे ती तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळी लावून झाली होती. तर असं दिसत होतं लावल्यानंतर. आता हे तर नेहमीची स्वच्छता आहे, नेहमीच मी असं स्वच्छ करते. पण असं काहीतरी ज्या दिवशी आपण घर किंवा देवघर किंवा जो काही किचनचा कोपरा आहे तो आवरतो, त्यामुळे किचन आणखीनच छान दिसतं आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. तर असं सगळं किचन आवरल्यानंतर ना मी दिवसातून 2-3 वेळा तरी किचनला बघते आणि सगळी भांडीसुद्धा परत बघते. आणि जर संध्याकाळपर्यंत जर थोडी जरी परत त्याच्यावरती धूळ बसली की ते लगेच एखाद्या कपड्याने स्वच्छ करते. पण सुरुवातीला जेव्हा आपण घर वगैरे आवरतो तर त्यावेळेस ते स्वच्छच दिसलं पाहिजे असं आपल्या प्रत्येकीला वाटतं आणि त्याच्यावर थोडी जरी धूळ पडली की आपण ते लगेच पुसून काढतो. खरं तर ही सवय असायलाच पाहिजे. त्यामुळे आपलं किचन नेहमी स्वच्छ दिसतं आणि छान असं नीटनेटकं दिसतं. तर बघा अशी सगळी भांडी माझी आज लावून झालेली होती. काय वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.